उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 हनुमाननगर न्यू MIDC येथे जुन्या वादातून 5-6 जणांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना रात्री 10 ते 11च्या दरम्यान घडली असून नशेडी आणि मद्यपान केलेले 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली आहे। 14 वर्षांचा आर्यन जयस्वाल हा आपल्या भावाला वाचविण्यासाठी गेला असता त्यालाच धारधार शस्त्रानं डोक्याला आणि पाठीला वार करून जखमी केलंय। तसेच आर्यन जयस्वाल हा मध्यवर्ती रुग्णालय येथे उपचार घेत आहे। तसेच रोहन गायकवाड, अरुण जयस्वाल, सुरेखा जयस्वाल, सीताराम जयस्वाल, शारदा गायकवाड यांना देखील जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे। तसेच उल्हासनगर 1 पोलिसांना कळविले असता पोलिसांनी मारहाण केलेल्या सुरेखा जयस्वाल यांनाही हद्द टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये येते, तुम्ही टिटवाळा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा। टिटवाळा पोलिसांनी सांगितलं असता ही हद्द उल्हासनगर पोलीस स्टेशन आहे असं सांगून रात्रभर त्यांना फिरवलं आणि ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही करून पोलिसांनी आरोपींना प्रोत्साहन दिलंय असं मारहाण झालेल्या फिर्यादींनी सांगितलंय। झगड़ा हो गया था इन लोग बात पे इन जात पे गाली देते थे, हरदम जात पे गाली देते। भी कल पिए थे इन लोगों ने, कल इन ज़्यादा झगड़ा करने लग गए। वो लड़के को, मेरे भाई को मारे। इन समझा रहे भाई ने मत मारा, आपस अपन रहने के एरिया में उन्होंने मारने लगे। फिर झगड़ा चुराने गया तो मेरे को गली लेके मारे चाकू से। पुलिस ने क्या किया? हाँ, पुलिस ने क्या कार्रवाई किया? पुलिस ने बोला अभी नहीं नावाले के तुम। हाँ? पुलिस बोले नहीं। हनुमान नगर आर्यन। ये 10 बजे हुआ। रात को हाँ, कितने लोग थे? 19-25 जन थे। उनको पहचानते हैं? हाँ, नाम जानता सर। क्या क्या नाम है? धीरज था, अल्पराज, अंकित, आकाश, ये सब जन थे। हे 3 महिन्यापासून आहे ना जातीवर शिव्या देतात चांभार लोक। म्हणजे चांभार म्हणजे आपल्या JB मॉलेमध्ये येतात भया लोकांमध्ये, तर ते आम्हाला शिवीगाळ करतात आणि यांना पण शिवीगाळ, यांना को गाडे घेऊन जाणार या मारणार, मग यांना को जाताना त्यांना दगड मारतात, कचडे टाकतात आणि त्यांच्यावर म्हणजे ना असं ना लईच आत केलंय, नुसतं भांडण्याचं खोड काढतात ते पोरं। आणि ते म्हणजे एक हेच आहेत त्यांना दारू पिणारे गंजडी ते सगळं पोरं तिथं ते टपरी आहे तिथं येऊन बसतात आणि तिथं येणार जाणार माणसांना त्रास देतात। आणि आता पण रात्री यांचे भांडणं झाले, मी सोडायला गेले त्यांना सगळे एक झाले यादव लोक आणि एका घराला ओढून मारतात। त्याच जातीचे शब्दांनी। हा, त्याला काय मारलं ते काय माहिती नाही, तो पोरच होते। ते 4 जणांना आम्ही ओळखतो, बाकींचे नावं नाही माहित। तसे तर 20-25 लोक होते। हा, बाकींचे नाही माहिती। पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी काय इथून टिटवाळ्यावरून इथं असेच फिरवत राहिले। नंतर आता मेन साहेबाला भेटलेत त्यांना सिनियरला, मग तेव्हा जाऊन त्यांना कोणी इन्क्वायरी चालू केली। आलते बयान घेतले, म्हणले लहान लेकरू आहे त्याचं कायच काय होणार आहे म्हणून त्यांचं काय झालं नाही। आणि नानाबाबू साहेबांना घेऊन मी तिथं गेले, त्या अध्यक्ष साहेबांना घेऊन, तर मग त्या सिनियर साहेबाशी बोलले, त्याच्यानंतर कारवाई चालू झाली। रात्रीपासून काहीच नाही कारवाई नव्हती, आम्हाला आतमध्ये जाऊ सुद्धा दिलं नाहीये। ती आई आहे तिला जाऊन द्यायला पाहिजे, तर मी मामी लागते मला जाऊन द्यायला पाहिजे। ह्यांच्या पोराला मारलं त्यांना पण नाही जाऊन दिलं त्यांनी। म्हणजे पोलिसांना जे पैसे चारतात ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बोलणार आहेत का? आम्ही नाही दिलं म्हणजे आमच्या हिसाबाने नाही होणार। NTV न्यूज मराठी, ठाणे, उल्हासनगर।